रोल आज आमदार पात्र अपवादाचा निर्णय होणार होता तो पुढे ढकलला असं म्हणतो। हे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळं न्यायालयाने घेतलेला तो निर्णय आहे। न्यायालय त्यांच्या पद्धतीने या सर्व सुनावण्या घेतील आणि त्याच्यावर तो योग्य निर्णय देतील। जो तो निर्णय देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, म्हणून त्यांनी पुढे ढकलणे किंवा त्याने सुनावणी घेणे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्यामुळे न्यायालयाच्या या घटनेवर आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही। तुम्हाला काय विश्वास आहे? आम्हाला विश्वासाचं काय, आमची बाजू खरी आहे। आम्हाला माहिती आहे की आम्ही जे काही कोर्टासमोर सादर केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आमची जी काही उठाव झालेला आहे त्याला कायदेशीर बेस आहे, म्हणून निकाल आम्हाला आमच्यातर्फे अपेक्षित आहे। तरी जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल। ओके पक्षाचे ज्येष्ठ नेते अर्जुन खोतकर यांनी काल असं मत व्यक्त केलेलं आहे की एखाद्या जागेवरती दोन्ही पक्षाचा दावा असू शकतो, अशा 10-20 जागा असू शकतात की ज्याचा तिला सुटणार नाही, तशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत लढली गेली पाहिजे असं ते महायुतीमध्ये शक्यतो कोणत्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ नये या विचाराचे सर्व नेतेगण आहेत। एखादी जागा सोडावी लागली तरी चालेल किंवा एखादी जागा घ्यायची असली तर इतरांना विनंती केली तरी चालेल, परंतु मैत्रीपूर्ण लढत होऊ नये असं एकंदरीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे। तरी या सगळ्या गोष्टीवर चर्चा ही 3 प्रमुख नेते बसल्यानंतरच होईल, त्यामुळं आजच्या घडीला नेमकं काय घडणार आहे यावर भाष्य करणं योग्य नाही। ते पुढे असं म्हणतात की एकनाथ शिंदे येणाऱ्या निवडणुकीचं नेतृत्व करतात किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वात हे निवडणुका लढवल्या जात आहेत, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत असल्यामुळे आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत, जास्त नाही मिळाल्या तर किमान समसमांतरी जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली येणारी विधानसभा लढवल्या जाणार आहे हे निर्विवाद आहे आणि हे सर्व महायुतीच्या नेत्यांनी मिळून घेतलेला तो निर्णय आहे। आणि म्हणून जागा वाटप कशी होईल, किती जागा मिळतील, मी पूर्वी सुद्धा सांगितले की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आमच्या पक्षाला जास्त जागा मिळाव्या किंवा आम्हाला जास्त जागा देण्यात याव्या, ज्यामुळे सत्तेमध्ये आमचा सहभाग जास्त प्रमाणात असू शकतो। तरी यावर सर्वस्वी निर्णय हा पक्षांचे नेतेच घेतील। मागणं किंवा इच्छा व्यक्त करणं हे गैर नाही आहे, परंतु यावर निर्णय जेव्हा होईल त्या टायमाला त्या निर्णयाचं त्या आदेशाचं पालन हे सर्वांनी केलं पाहिजे असं एकंदरीत आमचा ट्रेंड आहे। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काकणभर वाटा मोठा आहे, म्हणजे इतरांपेक्षा एकनाथ शिंदेचं निश्चितच कर्तृत्व त्यात मोठा आहे असल्याचं कोणताही निर्णय घेताना राज्याचा प्रमुख हा हेड असतो, म्हणून ही योजना जेव्हा अंमलबजावणी जेव्हा करायची ठरली त्या टायमाला सर्वांना विश्वासात घेऊन शिंदे साहेबांनी याची घोषणा विधानसभेत केली आणि मुख्यमंत्री म्हणून निश्चित त्यांच्याकडं याचा यशाचा जो वाटा आहे तो जास्त प्रमाणात जातो। पण तरी एकनाथ शिंदे साहेब हे दरवेळेला सांगतात हे आमच्या सर्व सहकार्याने मिळून घेतलेला सामूहिक निर्णय आहे, म्हणून आम्ही कोण मोठं कोण छोटं हे न पाहता ही योजना यशस्वी कशी होईल याकडं आमचं लक्ष होतं आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली गेली, म्हणून आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्णपणे यशस्वी झालेली आहे। एकट्याच्या जीवावर किंवा स्वबळावर सत्ता येणं हा विषय आता इतिहास जमा झालेला आहे असं म्हणणं आहे अजून। स्वबळावर सत्ता आता कोणत्याच एका पक्षाची येणार नाही हे सत्य आहे। तुम्ही जर पाहिलं तर महाविकास आघाडी असो का महायुती असो अनेक पक्ष एकत्रित येऊन हे निवडणूक लढवतात। कोणा एका पक्षाची मक्तेदारी जशी पूर्वी कधी काळी काँग्रेसची होती ती आता संपुष्टात आलेली, म्हणून तुम्हाला युती करूनच ह्या सर्व निवडणुका लढवाव्या लागतील हे स्पष्ट आहे। आज आमदार पात्र अपवादाचा निर्णय होणार होता तो पुढे ढकलला असं म्हणतो। हे सर्वोच्च न्यायालयात प्रकरण असल्यामुळं न्यायालयाने घेतलेला तो निर्णय आहे। न्यायालय त्यांच्या पद्धतीने या सर्व सुनावण्या घेतील आणि त्याच्यावर तो योग्य निर्णय देतील। जो तो निर्णय देतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल, म्हणून त्यांनी पुढे ढकलणे किंवा त्याने सुनावणी घेणे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्यामुळे न्यायालयाच्या या घटनेवर
आम्ही कोणतंही भाष्य करणार नाही. तुम्हाला काय विश्वास आहे? आम्हाला विश्वासाचं काय, आमची बाजू खरी आहे. आम्हाला माहिती आहे की आम्ही जे काही कोर्टासमोर सादर केलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आमची जी काही उठाव झालेला आहे त्याला कायदेशीर बेस आहे, म्हणून निकाल आम्हाला आमच्यातर्फे अपेक्षित आहे. तरी जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल. ओके. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.